मॅच ऑन असेल. एका बाजूला आपण पाहू शकाल बिरवडे टायगर्स त्यांच्या विपक्षामध्ये हरिज्ञा स्ट्रायकर्स नवली. दोघी जर बघायला गेला तर मजबूत संघ. जो संघ इथून विजयी संपन्न करेल डायरेक्ट मात्र फायनलमध्ये प्रवेश करेल आणि रिलॅक्समेंटमध्ये असेल. अर्थातच इथे मेहनत करावी लागेल. यावेळेला अगदी डाऊन द ग्राउंड खेळून काढला पुष्कर करत नाही. अगदी जर बघायला गेलं तर ऑन साईडला फटका सजवला एकच धावा भेटेल. अगदी या ठिकाणी आपण पाहू शकाल यूट्यूब लाईव्ह स्पर्धा अर्थातच ओम साई स्पोर्ट्स. अगदी 3 कॅमेरे, एक नव्हे 2 नव्हे तर 3 कॅमेऱ्याने मात्र ही मॅच कव्हर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थातच मयूर करत आणि त्यांच्या इंटायर टीम आणि त्यांचे छोटे बंधू अर्थातच नमित करत. यस, त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी मात्र 27/5/2025 या दिवशी मात्र खासदार चषकच्या ज्या मॅच रंगल्या जाईल. एका बाजूला CCC वानगाव त्यांच्या विपक्षामध्ये पोफरण, त्याच्यानंतर विनर्स टेंबोडे त्यांच्या विरुद्ध मात्र शौर्य बोईसर आणि त्याच्यानंतर मात्र ग्रामीण पॅनल मात्र चालू होईल. मात्र या ठिकाणी लॉस टाकले जात आहेत. जसे लॉस पडत आहेत तसं मात्र जी माहिती आहे ही मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र करतोय. मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑनच राहील. यस, गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल दीपेश. प्रचंड वेगाने मात्र चेंडू टाकला जातोय. त्यावर मात्र गल्ली रिजनमध्ये मात्र चेंडूला कट केला जातोय. पुष्कर करत ज्याने कालच्या दिवसामध्ये अगदी इम्प्रेस करून टाकला. अगदी दिमकदार विजय, कूल माइंडेड पद्धतीने मात्र खेळ ज्याने साकार केला. आणि त्याच्या सोबतीला आपण यावेळेला पाहू शकाल अर्थातच प्रणय करत, नवली गावाचा ब्रँड, ज्याच्या अनुभवातून मात्र ही खेळी साकार केली. अगदी जर बघायला गेलं ती अचूक तालमेल जोडून आले. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय सुपर्ब खेळ. आणि पहिलं षटक समजे पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 5 धावा. मॅच निलेश फायटर त्यांच्या विरुद्ध एंगेची वरदांडी. दुसरी मॅच रंगली जाईल पवन सुत नवली त्यांच्या विपक्षामध्ये बिरवाडी. त्याबरोबर तिसरी मॅच रंगली जाईल सत्ताटी त्याच्या विपक्षामध्ये 111 उमरोळी. आणि चौथी मॅच अपोलो चिंचणी 111 उमरोळी आणि डहाणूचे प्लेयर असतील त्याच्यामध्ये. आणि चौथी मॅच अपोलो चिंचणी त्यांच्या विपक्षामध्ये उमरोळी चेतन पुरस्कृत. या ठिकाणी आपण पाहू शकाल आता अंतिम आणि शेवटच्या दिवसाची मात्र लॉस या ठिकाणी टाकले जातील. पंचायतच्या माध्यमातून दर्शवलं जाते की हा 9 चेंडू ओपन लॉस. ऑल इंडिया ओपनचे 8 संघ मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. अर्थातच विदुरजी पाटील आणि त्यांच्या सोबतीला गणेशजी घरत आणि त्याचबरोबर आनंदजी सोमन साहेब यांच्या माध्यमातून मात्र ही खासदार चषक. यस, आणि त्याचबरोबर गावातले पूर्ण इंटायर टीम आणि सर्वच ग्रुप अर्थातच मी म्हणेल 10-15 ग्रुपांच्या सहकार्याने ही टुर्नामेंट मात्र साकार होणार यामध्ये नो डाऊट्स. जितेश गोलंदाजी ट्रॅकवर क्षेत्ररक्षणाकडून झाली चुकीला माफी नाही. चेंडू झाला फरार चौकारा करता. अगदी मोठी मॅच, दिप्यमान अशी स्पर्धा, अगदी भव्य दिव्य आयोजन. यूट्यूब लाईव्ह स्पर्धा मात्र आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहू शकाल. मोठे दिग्गज असे पंच, त्याचबरोबर कॉमेंटेटर आपण ऐकू शकाल. अर्थातच लेजंड कुणाल दाते आणि चंदू शेट्टे, त्याचबरोबर दीपेश कंडी आणि आजच्या दिवसातला गोड आवाज उत्कर्ष पाटील आणि दीपेश संके आणि प्रीतम गरत यांना देखील तुम्ही याला ऐकायला भेटेल. अगदी मोठी मेजवानी, मोठी मॅच, 2 लाखाचं मोठं भलं असं पारदर्शक. पहिलं पारदर्शक मात्र 1 लाख, दुसरं पारदर्शक पहिलं पारदर्शक 2 लाख, दुसरं पारदर्शक 1 लाख आणि तिसरं आणि चौथं मात्र 25-25 असं मात्र दिव्यमान असा सोहळा. यस, नक्कीच पास्तळ क्रिकेटच्या माध्यमातून मात्र खासदार चषक, मोठी मॅच आणि खूप काही वेगळं काही बघायला भेटेल. हे टुर्नामेंट म्हणजेच अगदी स्वप्न.
आणि स्वप्न साकार होणार तर ते म्हणजे कधी तर 26 मेला अगदी भव्य दिव्य असं उद्घाटन सोहळा देखील मात्र पार पडला जाईल. त्याकरता मात्र उपस्थित असेल अर्थातच डॉक्टर विष्णू सावरा साहेब खासदार साहेब, मात्र प्रमुख हेमंत सावरा साहेब या ठिकाणी उपस्थित असेल. त्यांच्या समवेत इंटायर टीम देखील या ठिकाणी उपस्थित असेल. यामध्ये नो डाऊट्स. बस आपण जाऊया ऑन गोइंग मॅच कडे. स्कोर कार्डचा विचार केला तर 20 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. जितेश गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. दोन्ही संघ तुल्यपान आहे आणि एकमेकांसमोर मात्र लढत अतिशय सुंदर पद्धतीने. काय कमालीचं मात्र प्रात्यक्षिक उदाहरण या ठिकाणी. एका बाजूला पुष्कर तर दुसऱ्या बाजूला प्रणय करत सुपर कामगिरी करतात. 20 धावा आपल्या संघासाठी मात्र यस या ठिकाणी निकुंजी राऊत उपस्थित झालेत. मी विनंती करेल चेतन दादा यांच्या हस्ते मात्र रोख 1000 रुपयाचं पारितोषिक देऊन मात्र सन्मानित करायचं. निकुंजी राऊत प्लीज या. चांगला खेळ केला. मी तर म्हणाल हार जीत असते परंतु हार पत्करून मात्र पुढे तुम्ही कसे जाणार ह्याच्याकडे मात्र जास्त लक्ष द्या. नाराज होऊ नका. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. हारलं म्हणून सर्व संपलं असं होत नाहीये. तर पुढच्या वेळेला चांगला प्रयत्न करा आणि चांगला खेळ खेळा एवढंच मी सांगेन. यस आणि तो चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. जितेश खरात सुपर चेंडू अगदी खोलवर पडलेला चेंडू शेवटच्या चेंडूवर विकेट. षटक क्रमांक दुसरा संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोरकारचा विचार केला तर 21 धावा आणि ऑल इंडिया ओपन चे संघाचं मात्र 29/5/2025 या दिवशी मात्र रोमांचक थरारक चित्तथरारक सर्व स्टार खेळाडू आपल्याला बघायला भेटतील. अर्थातच पहिली मॅचची 11 पालघर त्यांच्या विपक्षामध्ये किंग्स 11 पास्तळ. दुसरी मॅच रंगली जाईल दक्ष 11 परनाडी त्यांच्या विपक्षामध्ये तेज ऊर्जा पास्तळ. तिसरी मॅच रंगली जाईल ताई पॅकर्स पालघर त्यांच्या विरुद्ध समक्ष 11 पास्तळ. आणि चौथी मॅच सावे 11 कुरण त्यांच्या विरुद्ध मध्ये चौ भवानी पालघर. असे मात्र 4 दिवसांचा शेड्यूल आणि 5व्या दिवसामध्ये मेगा फायनल. कोण इंटू द 8 मध्ये मात्र प्रवेश करणार. अगदी 4 दिवसाचा मोठा मात्र शेड्यूल या ठिकाणी मात्र लॉस मात्र या ठिकाणी टाकले गेलेत. यस या ठिकाणी अगदी कडक नियम आणि कडक नियोजन मात्र केलं जाईल. यस शिस्तप्रिय अशी ही स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटेल. यस आता तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहू शकाल. ऑन गोइंग मॅच ऑन आहे. मोठा झटका मात्र मैदानाच्या आतमध्ये लागला गेलाय. अगदी जर बघायला गेलं ना तर 21 धावा स्कोर कार्डवर षटक क्रमांक दुसरं संपलं. त्याच्यानंतर 21 धावा स्कोर कार्डवर लागला गेला. सुपर खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही तुल्यबाण संघ. एका बाजूला हरिज्ञ स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्षामध्ये बिरवाडी टायगर्स. यावेळेला फटका अगदी सुरेख सजवलाय. इंटू द गॅप मध्ये आहे नाही थांबणार. पुष्कच्या बॅट मध्ये येते चौकार. कमॉन डी सी. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. पुष्पक घरात आणि समोर मात्र पुष्कर घरात. दोन्ही एका राशीचे खेळाडू आमने सामने. कोण कोणावर हावी होणार हा देखील प्रश्नचिन्ह आहे. अगदी जर बघायला गेलं तर मोठा हिटमॅन ज्याची ख्याती आहे अर्थातच कृपेश पाटील कर्णधाराच्या भूमिकामध्ये देखील आपण पाहिलं. आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या रूपामध्ये अर्थातच कृपेश पाटील आपण पाहू शकाल. आणि सुपर रीतीने आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम कालच्या दिवसामध्ये केलं. आणि आजच्या दिवसामध्ये मात्र तो खेळ साकार करणं गरजेचं असेल अर्थातच कृपेश पाटीलला. ज्याने जर बघायला गेलं तर आपल्या संघाला घेऊन चालला आणि विजय 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 आणि विजयच मिळवला. आता ही मॅच खूप महत्वपूर्ण असेल. जो विजय संपन्न करेल ना
ते मात्र डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि फायनल मध्ये प्रवेश करण्याकरता ही लढत आहे, ही कडवा संघर्ष आहे, ही झुंज आहे, आपण पाहू शकाल. यावेळेला फटका अगदी सुरेख, चेंडू बराच काळामध्ये क्षेत्ररक्षणाला बीट नाही करू शकला, सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातकंटामध्ये चेंडू जाऊन विसावला. येतो विकेट स्क्वान कमांडीचे. तिसरा षटक प्रगतीपथावर, 3 चेंडूंचा खेळ झाला, 26 धावा स्कोर कार्डवर. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेल की विनंती करेल की आपले 12 खेळाडू आमच्या परत पोचवा. दोन्ही संघाला विनंती करेल, कुशल मॅच आहे, प्रत्येक खेळाडूचं आम्हाला नाव माहिती पाहिजे आणि त्याकरता मात्र या ठिकाणी 12 खेळाडू आमच्या परत पाठवा ही विनंती असेल. या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. जर कोणत्या मान्यवरांना मनोगत व्यक्त करायचं असेल तर नक्कीच सांगावं. ही टुर्नामेंट भव्य दिव्य टुर्नामेंट आहे आणि या टुर्नामेंट ज्यावेळेला आंबेडकर मैदानावर रंगली जाते ना, त्यावेळेला आपाप मनातून मात्र शब्द मात्र ओठांवर येतात आणि ते शब्द आणि मनोगत जर व्यक्त करायचं असेल तर नक्कीच आम्हाला सांगा. आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मायक्रोफोन मात्र पोहोचवलं जाईल. या ठिकाणी जी माहिती पुरवली आणि ज्याने पूर्ण अभ्यास केलाय असं व्यक्तिमत्व मी तर म्हणेल अर्थातच सुचेंद्र घरत, ज्यांचा लोकाजोखा खूप चांगलं. अगदी जर बघायला गेलं तर मला तरी वाटतं त्यांनी अर्धा दिवस तरी त्याला दिला असेल, कारण ज्यांनी ती माहिती मिळवली प्रत्येक मान्यवरांचं, प्रत्येक खेळाडूंचं, त्याचबरोबर कुठल्या व्यक्तीने कुठल्या प्रकारे मात्र आर्थिक मदत केलंय असं सर्व असं कुणबी प्रीमियर लीग साठी मात्र दानशूर व्यक्तिमत्व जेवढं आहे ना, ज्यांचे आभार मानण्याकरता त्यांनी एक शीटच तयार केलंय आणि त्याचं सर्व श्रेय जाते अर्थातच सुचेंद्र करत यांना, त्यांचा देखील मी आभार मानू इच्छितो. 4 चेंडूंचा खेळ झालाय, आता 5 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू असेल. तिसरं षटक प्रगतीपथावर पुष्कर मैदानाच्या आतमध्ये पाय ठोकून उभा आहे, कारण ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना कालपासून घेतलं या अर्थातच पुष्कर घरत नाही. कालपासून मात्र सुरेख कामगिरी करून दिली जाते आपल्या संघासाठी. अर्थातच मी म्हणेल का आजच्या दिवसामध्ये ज्यावेळेला मॅच खेळत होता ना त्यावेळेला फक्त एकच निश्चय होता की आपल्या संघाला मात्र विजय संपन्न कसा होईल. आता 28 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. उर्वरित आणि अंतिम शेवटचं चेंडू यावेळेला मात्र फक्त चेंडूला दिशा दिली, कुठे ना कुठेतरी बॉक्स गेम क्रिकेटची आठवण करून दिली. चेंडूला टॅप केला. षटक क्रमांक तिसरं संपते. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 29 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. तर संधी ज्या डिस्क चौकीला आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये कमांडीचे.
यस 29 धावा स्कोर काढायला लागल्या जातात. अगदी जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये साकार होत असताना यस गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. चौथं षटक हाताळण्याकरता इंट्रोड्यूस केलं जाते. एक शेवटच्या चेंडूला एक धावा आलाय 29 स्कोर कार्डवर. अर्थातच चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी ट्रॅकवर आपण यावेळेला पाहू शकाल. अगदी युवा टॅलेंट. यस पहिला चेंडू फुल टॉस सरळ मात्र शरीरावर येऊन यस या ठिकाणी वैभव खांजोडे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये मात्र कार्यरत आहेत. त्यांचं देखील यस स्वागत असेल. त्यांना विनंती करेल वैभव खांजोडे आमचे मित्र अर्थातच आपण मुख्य व्यासपीठावर या. तुमचं स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. यस मंचावर यायचं मात्र वैभव खांजोडे यांना विनंती करेल. प्रेमळ विनंती नसेल. यस आमच्या विनंतीला मान देऊन मात्र मंचावर आले. मंचावर येऊन मात्र स्थानापन्न व्हायचंय. प्लीज आपण या बसा. यस त्याचबरोबर संतोष राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यस वैभवला विनंती करेल आपण बसा. यस बिरवाडी गावचे कमिटीचे मनोज राऊत आणि किरण राऊत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित. किरण घरात या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील शब्दसमूहाने हार्दिक हार्दिक असं स्वागत. यस मंचावर यायचे विनंती असेल. यस केतनजी राऊत अर्थातच कुणबी प्रीमियर लीगचा मोठा नाव यांच्या माध्यमातून वैभव खांजोडे सरांचं मात्र या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अर्थातच आमचे मित्र ज्याने पास्तळ गावाचं नाव मात्र मोठं करण्याचं मात्र या ठिकाणी काम केलं जाते. त्याचबरोबर मी कॅमेरामॅनला विनंती करेन आणि एकच म्हणेन की सीमेवर मात्र कार्यरत असणारा आमचा मित्र आमचा बॅचलर अर्थातच अक्षय गाविलकर हा देखील सीमेवर कार्यरत आहेत. त्याचं देखील मी या मंचाच्या माध्यमातून आभार मानेल. पास्तळ गावचाच हे दोन्ही मात्र नवरत्न हिरे आपल्या कार्यामध्ये मात्र सुरेख कामगिरी करणारे माझ्या माध्यमातून यांचं आभार मानू इच्छितो. यांच्या कार्यामुळे आपण घरी मात्र सुखरूप मात्र झोप घेऊ शकतो. यस संतोषजी राऊत यांचं देखील मात्र या ठिकाणी स्वागत केलं जाईल. यस सुचेंद्र भाऊ यांच्या माध्यमातून संतोषजी राऊत यांचं मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. फटका अगदी सुरेख. यस 44 स्कोर काढावा लागला जात आहेत. यस थोडस तांत्रिक बिघाडामुळे यस 12 तुमचं येऊ द्या इथे मात्र 44 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अर्थातच 45 षटक क्रमांक 4 संपते आणि मी विनंती करेल दोन्ही संघाला की आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. ही प्रेमळ विनंती असेल. प्रत्येक खेळाडूचं आम्हाला नाव माहिती नाही आणि ते नाव मात्र तुमच्या माध्यमातून पोहोचवा. अन्यथा कुठल्याही प्रकारचं थोडंसं काय चुकी झाली तर मात्र तुमचा खेळाडू या ठिकाणी उपस्थित पाहिजे ही विनंती असेल. ही विनंती मी मागे देखील केली. आता षटक क्रमांक 14 संपते. 4थ्या षटकाच्या अखेरीस 45 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. येणारा षटक असेल तो म्हणजेच अंतिम आणि या अंतिम षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील हा देखील प्रश्नचिन्ह आहे. यस हरितने स्ट्रायकर संघाच्या 12व्या खेळाडू या प्लीज विनंती असेल
यस या टुर्नामेंट करता ज्यांनी मात्र मोठं दानशूर व्यक्तिमत्व आणि ज्यांनी हातभार लावला त्यांना मात्र या ठिकाणी आपण व्यासपीठावर बोलवून मात्र सन्मान चिन्ह देऊन मात्र त्यांना सन्मानित करणार आहेत कारण ज्यांनी देणाऱ्यांनी फक्त देण्याची भूमिका घेतली परंतु यावेळेला केपीटी कुणबी कमिटीच्या संघाने मात्र या ठिकाणी ठरवलं की आम्ही देखील काहीतरी आठवण म्हणून देणार आणि यस पुढील मॅच रंगली जाईल तिरुपती बालाजी त्यांच्या विरुद्ध मात्र जांता राजा काटेळा संघ दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या यस संघाचे अध्यक्ष चंद्रकांत नारायण घरत यांच्या शुभ हस्ते मात्र आपण टॉस करणार आहोत एका बाजूला आपण पाहू शकाल जांताराजा काटेळा त्यांच्या विपक्षामध्ये तिरुपती बालाजी यस चेंडू बराच काळ हवेमध्ये गेला नोमॅन्स लँड मध्ये पडला आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात धावफलक 2 पुढे जाईल 47 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत अगदी जर बघायला गेलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आता 5 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील या दोन्ही बॅटर्सने इम्प्रेस केलाय अर्थातच मी ज्याचं आवर्जून नाव घेईल पुष्कर करत सुरुवातीपासून मैदानाच्या आतमध्ये गेला आणि तब्बल 32 धावा आपल्या संघासाठी बनवतोय ज्या वेळेला मात्र यावेळेला आपण पाहू शकाल पुष्कर मात्र थांबण्याचं नाव घेईल का परंतु यावेळेला शॉर्ट सिलेक्शन चुकीचं आणि त्याच कारणामुळे सरळ चेंडू हतकंटामध्ये जाऊन निसावला अर्थातच दीपेशचं मात्र या ठिकाणी तंबूच्या असलेला परतत असताना पुष्कर करत ज्या वेळेला मात्र परतेल मात्र टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र यांचं स्वागत केलं जाईल तब्बल जर बघायला गेलं तर 32 धावा आपल्या संघासाठी मात्र सुपर्ब खेळ चांगला रीतीचा खेळ मात्र यावेळेला सजवला गेला चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ आणि स्कोर कार्डचा विचार केला तर 47 स्कोर कार्डवर लागल्या जातात आता नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल राकेश घरतला अगदी टाळ्यामध्ये च्या गजरामध्ये मात्र स्वागत केलं जाते अर्थातच पुष्कर कर त्यांचं अगदी इम्प्रेस करून टाकलंय कालच्या रजनीपासून ते आजच्या रजनीपर्यंत मात्र ज्याने रिस्पॉन्सिबिलिटी घेतलंय आपल्या खांद्यावर आणि तो म्हणतोय की मी मैदानाच्या आतमध्ये जाणार ना तर लढणार त्याच्याशिवाय परतणार नाही आणि त्याने आज मंचाव घेतलंय हार मानणार नाही मी मैदानाच्या आतमध्ये उतरेल त्यावेळेला लढेल मोडेल पण वाकणार नाही अशा रीतीची भूमिका मैदानाच्या आतमध्ये मात्र रंगवत असताना अर्थातच पुष्कर करतला आपण पाहू शकाल 47 स्कोर कार्डवर लागले जात आहेत 3 गडी बाद तंबूच्या आसऱ्याला परतले जात आहेत अर्थातच राकेश घरतला आपण पाहू शकाल गोलंदाज प्रथमेश करत जशी मात्र इनिंग ब्रेक्स होईल मात्र टॉस केला जाईल यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळून काढला जातोय 1 धावा अंकित केली जाईल दीपेश घरत त्या ठिकाणी आहेत एकच भेटेल एकपेक्षा जास्त काही नाही आता उर्वरित आणि अंतिम शेवटचेच मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या येणाऱ्या 3 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील हा देखील प्रश्नचिन्ह आहे आता 48 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत अगदी सुपर्ब खेळ मैदानाच्या आतमध्ये अगदी फायटिंग स्कोर परत बिरवाडी संघ मात्र पोहोचलाय यामध्ये नो डाऊट्स यावेळेला डायरेक्ट हिटचा मंचाव आता 2200 रुपयामध्ये 1 धावा आता शेवटच्या षटकामध्ये प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवर आला तेव्हा मात्र फलंदाजाला शांतच ठेवलं असं म्हणायला देखील हरकत नाही कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याची संधी मात्र देत नाहीये वारंवार जर बघायला गेलं तर पहिल्या चेंडूपासून पहिल्या चेंडूवर आल्या 2 नंतर विकेट नंतर 1 आणि आता मात्र 1 अशा रीतीचं सुपर्ब आणि इकॉनॉमिकल षटक मात्र प्रथमेश करतच्या माध्यमातून आपण पाहू शकाल बॅटीची एज त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एकच भेटेल सेफ असेल यस सदानंद पाटील बबलू भाऊ यांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय त्यास उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू असेल यावेळेला अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू खोदून काढला या बॅट्समॅनने एक नव्हे तर दुसरेचा प्रयत्न पूर्ण होईल का उत्तर येतोय नाही विकेट षटक क्रमांक 5 संपतोय आणि धावांचा विचार केला तर
50 आणि 51 धावाचं 51 झालेत 52 धावाचं टार्गेट सेट करून दिलं जाते. अर्थातच बिरवाडी टायगर संघाच्या वतीने हरितनेर स्ट्रायकरच्या समोर यास आपण इनिंग ब्रेक्स मध्ये मात्र टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये मात्र जोडला जाईल अर्थातच उत्कर्ष पाटील. तिरुपती बालाजी एका बाजूला आपण पाहू शकाल आणि दुसऱ्या बाजूला मात्र चांता राजा असे दोन दिग्गज असे मात्र दोन संघ आपण पाहू शकाल. आणि चंद्रकांत नारायण करत यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. यस या ठिकाणी टॉस केला जाईल. यस उत्कर्ष मात्र यस या ठिकाणी कल्पितजी पिंपळे साहेब उपस्थित झालेत. त्यांचं देखील शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावर येऊन मात्र स्थानापन्न व्हा ही विनंती असेल. चला या टॉस साठी तिरुपती बालाजी आणि जाणता राजा काटाळे आपण चंद्रकांत गरज साहेबांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस करतो आहात. या दोन्ही करण्यात आलेले आहेत. एका बाजूला समाजाचे अध्यक्ष आहेत चंद्रकांत घरत साहेब, एका बाजूला केपीएल, एका बाजूला कुणबे, एका बाजूला अक्षय घरत, एका बाजूला सार्थक घरत. चला कॉइन स्पिन होईल. जाणता राजा काटाळेचा कॉल असेल, कुणबीचा कॉल आणि इथे कुणबी. येस थँक्यू सो मच चंद्रकांत घरत साहेब, तुम्ही मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. अक्षय आता निर्णय सोबत घेऊन आलात का? थँक्यू सो मच चंद्रकांत घरत साहेब, आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. अक्षय एकंदरीत टॉस जिंकलात, आता खूप सामना महत्वाचा आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रतिस्पर्धी संघासमोर काय स्वीकारणार? क्षेत्ररक्षण. मागचा मॅच तो संघ पराभवाच्या छायामधून आलात, परंतु एक संधी त्यांना होती. इथून आता करो या मरो या स्थितीमध्ये आपण आलात. क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील? आम्ही 50च्या खालती थांबवायचा प्रयत्न करू. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. बॅटिंग करायची आहे. कालच्या शेवटच्या मॅच मध्ये जो सार्थक घरत बघायला मिळाला तो या मॅच मध्ये बघायला मिळेल का? काय तो प्रत्येक मॅच मध्ये करतो, पण कधी कधी नाही बॅटिंग होत. किती टोटल असेल? एक माइंड टोटल किती आहे? 45 ते 50 प्लस करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. यस बिरवडे गावचे गाव कमिटी अध्यक्ष मनोज राऊत यांनी मात्र व्यासपीठावर यायचे आणि चंद्रकांत नारायण करत यांचं मात्र या ठिकाणी सुचेंद्र भाऊ यांच्या माध्यमातून मात्र सन्मान चिन्ह देऊन मात्र या ठिकाणी आठवण म्हणून या ठिकाणी मात्र त्याचबरोबर संदीप करत यांना देखील ट्रॉफी देऊन मात्र सन्मानित केलं जाईल.
यस कॅमेरामॅनला विनंती असेल, कॅमेरा प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊ द्या. यस यस त्याचबरोबर दिनेशजी घरत यांचा देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन मात्र सन्मानित केला जाते. यस सुपर वर्क. यस त्याचबरोबर पास्तळ गावाचं मोठं नाव अर्थातच गणेश भीमराव घरत. यस यस पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज कृपेश्वर हल्ला केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाही थांबवू शकत, बीट करून निघून जाईल इनटू द गॅप. चौकारा करता येतील 4. तत्पूर्वी आपण संधी देऊया उत्कर्ष डीजेला. कम ऑन डीजे. त्याचबरोबर अंकुश परशुराम घरत यांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन मात्र स्थानापन्न व्हा. त्याचं यथोचित या ठिकाणी स्वागत सन्मान मात्र तुमचं केलं जाईल. यस पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत. दिव्यांशूच्या बॅटमधून अगदी सुपर फटका सजवला. चेंडूला इंटू द गॅपमध्ये ट्रॅव्हल केला आणि धावा भेटला त्या म्हणजे 4. कृपेश आहे, कृपेश म्हणतो धावा भेटला हरकत नाही, परंतु ती क्वालिटी आहे माझ्याकडे. अर्थातच पुढचा चेंडू आलाय डॉट. यस या ठिकाणी मात्र चंद्रकांत घरत मात्र या ठिकाणी मनोगत मात्र आपलं व्यक्त केलं जाईल. यस त्यांचं आपण मनोगत ऐकूया. थोडं कामामुळे थोडं जायचं असल्या कारणामुळे ते मात्र या ठिकाणी त्यांचं मनोगत मात्र या ठिकाणी मांडलं जाईल. कुणबी प्रीमियर लीग वर्ष 5वे म्हणजे सातत्याने चालू आहेत. किती प्रसंग आले, काही आले, अडचण आली तरी त्यांनी चालू ठेवलेलं आहे. आणि खरोखर म्हणजे सगळ्या तरुणांना क्रिकेट म्हणजे प्रेमाचा एकदम हे आहे, आवडता विषय आहे. आणि म्हणून सगळी मुलं आपली एकत्र कशी येतील आणि त्याच्यातनं समाजाची पण आपली कशी एकता राहील म्हणून त्यांच्या उद्देशाने त्याने सुरू केलेलं आहे. आणि खरोखर चांगला आहे. आणि आंबटगोड मैदान म्हणजे प्रश्नच नाही. आंबटगोड मैदानची ख्यातीच आहे. आता त्याच्यावर परत आपल्याला पुढचे हे बघायला मिळणारच आहेत. आणि हे व्यवस्थित सुचेंद्र भाऊचं मला माहिती आहे, त्याचं नियोजन एकदम चांगलं असते आणि त्याच्याजवळ तसे गुण आहेत. आणि म्हणून अशी माणसं आपल्याला पुढे कामाला येणार आहेत. आणि ह्याच्यातनं पण तरुणातनं पण आपल्याला शेवटी त्यांनाच आपल्याला पुढचं हे चालवायचं आहे, समाज संघसुद्धा. तेव्हा त्यांनी खरोखर हिरिरीने समाज संघात पण यावं आणि पुढचं जे आपल्या वाडवडिलांनी आपल्याला करून दिलेलं आहे ते सांभाळावं एवढा एक सल्ला देतो. आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. मला बोलायला संधी दिली म्हणून धन्यवाद देतो. धन्यवाद चंदूभाऊ. यस नक्कीच तुमचा अनुभव मोठा आहे. अर्थातच चंद्रकांत घरत तेसर गावातून मात्र बिलॉंग करणारा मोठं भन्नाट अनुभव आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून अगदी ज्यांनी प्रत्येक काळ अगदी कुणबी समाजासाठी मात्र चांगलं कार्य आणि चांगलं समाजकार्य मात्र ज्यांच्या माध्यमातून केलं. अर्थातच चंद्रकांत घरत आपण पाहिलं ज्यांनी मात्र या ठिकाणी आपल्याला संबोधलं. आणि आपण जाऊया ऑनगोइंग मॅचकडे. स्कोर कार्डचा विचार केला तर षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये मात्र रजा देखील घेतली जाते. थोडंसं काम असल्या कारणामुळे या टुर्नामेंटून मात्र रजा घेतली जाते. याचा पहिला चेंडू यावेळेला वेगावर स्वार राकेश फिरकीचा बेताज बादशाह. अर्थातच मी म्हणेल हातभर वाळण्याची जी क्षमता आहे ना ती अव्वल आहे.
कारण कालपासून अगदी इन्फॉर्म आहे. यास समोर जर घातक फलंदाज अर्थातच दिपेश खरं त्यांना आपण पाहू शकाल. पॅटेची एज शॉर्ट फाईन लेगला मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी एकच भेटेल. त्याच्या सोबतीला मात्र दिव्यांशू चांगली कामगिरी करतायत. अगदी टार्गेटचा जर विचार केला ना तर 52 मात्र फायटिंग स्कोअर परत मात्र बिरवाडी टायगर संघ पोचलाय असं म्हणा देखील हरकत नाही. आता तुम्हाला गोलंदाजी चांगली करायची आहे. आता हरिज्ञ स्ट्रायकर्स एका बाजूला देखील मजबूत स्थितीमध्ये आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल दिवाणशू त्याच्या सोबतीला मात्र दिपेश. यावेळेला फटका अगदी सुरेख फुल टॉस नाही थांबणार निघून जाणार. वन बाउन्स येतोय चौकार. कमॉन डीचे. यस दिव्यांशू आजच्या दिवसामध्ये मात्र कमाल करतोय. यंग युवा टॅलेंट डायनामिक सरावली गावचा मात्र हा नवरत्न असा खेळाडू आपण पाहू शकाल. सुपअप खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार करतोय. कृपेशला देखील मात्र चौकार ज्याने ठोकला होता आणि यावेळेला राकेशला देखील मात्र तिसऱ्याच चेंडूवर चौकार आलाय. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षण तैनात आहे. राकेश गरत म्हणतो चौकार आलाय हरकत नाही परंतु विकेट मात्र मी सहजतेने काढू शकतो आणि आलाय विकेट. दियांशू बॅक टू डकआउट्स गॉन. करेल रॉकस्टार ग्रुपचे खेळाडूंना. यस रॉकस्टार ग्रुपचे कोणी मेंबर्स उपस्थित असेल तर त्यांनी मात्र मंचावर येऊन मात्र स्थानापन्न व्हायचंय. यस त्यांच्या माध्यमातून मात्र आर्थिक मदत आम्हाला भेटलंय त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार मानू इच्छितो. यस नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये अर्थातच दिपेश दाखल झालाय. एका बाजूला साजण करत दुसऱ्या बाजूला दिपेश करत 12 धावा स्कोर कडवर लागल्या जात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर राकेश करत सुप्पप मात्र यावेळेला चेंडू हाताळला जातोय. अगदी लाईन मेंटेन केली जाते. चौकार आला त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर सुप्पप मात्र चेंडू रिलीज केला आणि दिवेंश सारखा मात्र इन्फॉर्म असणारा फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. यावेळेला सॉफ्ट हँडने कव्हर रिजनमध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण जीवाच्या आकांताने मात्र चेंडूचा पाठलाग करतोय. 1 धावा तत्पूर्वी 2 धावा देखील पूर्ण केली जाईल. यस 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या अखेरीस 14 धावा स्कोर कडवर लागला. ग्रुपचे देखील या ठिकाणी मेंबर आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर ग्रामपंचायत पास्तळ उपसरपंच अर्चना सदानंद पाटील पास्तळ यांच्या माध्यमातून देखील आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील मी आभार मानू इच्छितो. त्याचबरोबर या ठिकाणी आंबडगोड मैदानावर कल्पेची पिंपळे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक असं स्वागत. षटक क्रमांक दुसरं संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 12 धावा स्कोर कार्डवर लागल्याचं त्या तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चॉकीला आणि यस 15 धावा स्कोर कार्डवर लागल्याचं त्यात
टँगडीचे 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. 2 षटकाच्या अखेरीस 15 धावा अचवणे जर बघायला गेला तर 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 18 चेंडू मागे धावा बनवायच्या त्या म्हणजेच 18 चेंडू आणि 37. यावेळेला कमालीचा चेंडू मयंक पाटील आपण पाहू शकाल. अगदी हातभर वाळण्याची क्षमता असणारा गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं राकेश करतला आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवताना यावेळेला मात्र मयंक पाटील पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या मात्र लाईन मेंटेन करताना आपण पाहू शकाल. यावेळेला अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू बॅटीची इनसाइड एज तत्पूर्वी एक पूर्ण केली जाईल. एक पेक्षा जास्त काही नाही. आता मात्र साजणगतला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. घरचं ग्राउंड घरच्या ग्राउंडवर मात्र चांगला खेळ साकार करणं गरजेचं आहे कारण कालच्या दिवसापासून मात्र शांत होता. आजच्या दिवसामध्ये जर बघायला गेलं तर संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. अर्थातच हरिज्ञा स्ट्रायकर्स संघ वाट बघत असेल की 52 धावा झाल्यात. आता फलंदाजाला आक्रमक पवित्र धारण करावं लागेल कारण धावा सहज त्यांना बनणार नाही कारण तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅकवर चांगल्या रीतीचं मात्र गोलंदाजी मात्र त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आता मात्र साजण घरातला आपण पाहू शकाल. यावेळेला फटका सजवण्याचा प्रयत्न सुरेख केला होता परंतु बॅट आणि बॉल मधला चांगला संपर्क झाला नाही. यस मयंक पाटील यांच्याकडून झालंय चुकी आणि कालच्या दिवसापासून आपण पाहतोय ज्यावेळेला कॅच सुटला जातोय ना तो मात्र खेळाडू मात्र मॅच घेऊन जातोय. कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं की सार्थक घरात यांचा मात्र कॅच सुटला आणि ज्याने तब्बल 29 धावा बनवल्या. यावेळेला साजन घरचा देखील कॅच सुटलाय. आता संधी दिलंय ती संधीचं मात्र सोनं करून देईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. समोर जर बघायला गेलं तर मयंक पाटील सुपर. यावेळेला फटका अगदी सुरेख इंटू द गॅप मध्ये थांबणार नाही निघून जाईल. दन 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 चौकारा करता येतील 4. कमॉन डीजे. ठेंगडेचे या ठिकाणी मान्यवर सदनजी पाटील यांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. असं आयोजकांचा कॉल आहे. तुमचं येथे यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. 21 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. सुबब फलंदाजी दिपेश बॅटमधून यावेळेला अक्रॉस द बॅट चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षण जीवाच्या आकांताने प्रयत्न करेल आणि सक्सेसफुल अर्थातच पुष्कर करत टाळ्या वाजतात शिट्ट्या वाजतात. कमालीचा झेल या ठिकाणी हातकंटामध्ये त्याने विसवला आणि दिपेश गरत सारखा मोठा खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतला. येतो विकेट्स कॉन. कमॉन डीजे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहू शकाल फलंदाजी म्हणा गोलंदाजी म्हणा किंवा क्षेत्ररक्षण म्हणा अव्वल दर्जाचं काम कोण करत असेल तर मैदानाच्या आतमध्ये पुष्कर गरत नावाचा ब्रँड पास्तळचा खेळाडू अगदी इम्प्रेस करून टाकला. फलंदाजीने सुपर्ब कामगिरी केली आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जीवाच्या आकांताने चेंडूवर झेप घेतली आणि शेवटच्या अंतिम क्षणी चेंडूवर नजर ठेवली आणि ती नजर मात्र कायमच राहिली आणि सरळ मात्र कॉन्सन्ट्रेशन बिल्ड केलं आणि सरळ चेंडूला मात्र कॅच केलं आणि दिपेश सारखा मोठा खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला परतला गेला. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर कार्ड तपासून पाहिलं तर 21 धावावर मात्र थांबलंय. आता कुठे ना कुठेतरी चांगल्या रीतीचा खेळ साकार करावा लागेल हरिज्ञा स्ट्रायकर संघाला. यावेळेला स्विच हिट प्रथमेश मात्र आल्या आल्या चेंडूला फेकून दिलं जातंय आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकार. षटक क्रमांक 3 संपते. तिसऱ्या षटकाच्या खरीस
27 स्कोर कार्ड बॉल लागल्या जातात. कम ऑन डीजे. ठिकाणी आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच करता मात्र अर्थातच आशिष कमळाकर घरात तेसर यांच्या माध्यमातून मात्र मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मात्र या ठिकाणी पुरस्कृत केली जाते. त्यांचा देखील मी KPL प्रीमियर लीगच्या माध्यमातून मात्र आभार मानू इच्छितो. मी तर म्हटलं दिपेश गेलं मैदानाच्या बाहेर अर्थातच तंबूमध्ये परतला, परंतु प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आला ना, जणू काही पवेलियनमधूनच सेट होऊन आला होता की काय. आल्या आल्या मयंकचं मात्र षटकाराने स्वागत केलं. प्रथमेश सांगतो की विकेट गेला हरकत नाही, मी अजून आहे, माझ्याकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे, ती नजाकत आहे आणि दाखवून दिलं. संघ अडचणीमध्ये होता, 21 धावावर मात्र धावफलक येतच नव्हत्या, परंतु ज्यावेळेला प्रथमेश घरात गेला ना त्यावेळेला मात्र षटकाराने सुरुवात केली. सुपर्ब खेळ. तर 27 स्कोर कार्डवर लागल्या जातात. आता 12 चेंडू धावा बनवायच्या त्या म्हणजेच 25. हरिज्ञा स्ट्रायकर संघाचे जर बघायला गेलं तर समर्थकांना धडधड वाढली असेल, कारण अगदी रोमांचक मॅच. फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी मात्र या ठिकाणी संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला. यावेळेला फटका अगदी सुरेख साजनच्या बॅटमधून सजवला जातो. कृपेश पाटील त्या ठिकाणी फील्ड करेल, तत्पूर्वी 1 नव्हे तर 2 धावा पूर्ण करेल. यस, आता मॅचला वेगळं वळण आलंय. आता अगदी जलद गतीने धाबा देखील बनतील, डॉट देखील येतील, परंतु शेवटचा चेंडू परत पडणार नाही. तिथपर्यंत कोण जिंकेल कोण हरेल हे देखील आपण सांगू शकत नाही. 29. यस, 11 चेंडू आणि 23 धावाची गरज. धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. सुपर्ब खेळ. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर अर्थातच पुष्कर करत, नाम तो सुनावं का. यावेळेला साजन म्हणतोय तुम्ही नाव सुनलं असेल, पण आता मात्र माझं नाव आहे का. अर्थातच साजन घरात याचा ब्रँड रेट आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकार. कमॉन डीजे. धाबा बनायला लागल्यात अगदी वेगाने. कुठे ना कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी थांबवावं लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून, अन्यथा जर बघायला गेलं तर थोडंसं महागडं जरूर ठरेल. कारण षटकार आलाय अर्थातच साजन करत, ब्रँड नाव आहे पास्थळचा, आणि एका बाजूला पुष्कर करत. यावेळेला सुपर्ब चेंडू, परंतु पंचांनी शहानिशा केली आणि लगेच दर्शवलं आमच्या परत की यस, इट इज अ वाईट ज्या ठिकाणी लाईन आहे ना तिच्यापासून मात्र खूप दूरवर मात्र हा चेंडू राहिला. यस यस, रिव्ह्यू असेल. यस, वाईटसाठी मात्र रिव्ह्यू असेल. यस, 10 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. थर्ड अंपायर यस, या ठिकाणी चेक केलं जाईल. थर्ड अंपायरच्या माध्यमातून अक्षय नाईक सर या ठिकाणी असतील, रेफर केला. आणि यस, पुष्करने मात्र या ठिकाणी चॅलेंज केलं होतं, पंचाकडे मात्र रेफर जरूर केलं. यस, डिसिजन काय अगदी जर बघायला गेलं तर कुशल मॅच आहे
आणि या कुशल मॅचमध्ये कुशल मोमेंटम आपण पाहू शकाल. यस, थर्ड अंपायरने देखील शहानिशा केली आणि यस, इट इज वाईट. धावफलक 1 पुढे जाईल. यस, पंचांना चॅलेंज केलं होतं पुष्करने, परंतु या ठिकाणी मात्र दर्शवलं गेलं की यस हा वाईट असेल. एक धाव स्कोर कार्डवर जोडली जाईल. 36 धावा स्कोर कार्डवर लागल्याचं त्यात अजूनही जर बघायला गेलं तर 10 चेंडूंचा खेळ बाकी. 10 मध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजेच 16. यावेळेला सुपर कार्पेटला रोल होत असताना मात्र चेंडू रिलीज केला जातोय. एक धावा अंकित केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? उत्तर येतोय नाही. एका धावावर मात्र समाधान. आता 37 स्कोर कार्डवर लागल्या जातात. यस, दोन्ही बॅटर्स इन फॉर्म आहेत. अर्थातच प्रथमेश करत तर दुसऱ्या बाजूला साजन करत. अगदी मी तर म्हणेल पुष्कर करत थोडंसं कुठे ना कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल लूज झाला की काय षटकार आल्यानंतर जी रीतीची गोलंदाजी करणं गरजेचं होतं ती मात्र षटक मात्र या 3 चेंडूमध्ये मात्र बघायला भेटलो नाही. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला फटका अगदी सुरेख निघून जाईल इनटू द गॅप मध्ये. येतील 4. कम ऑन डीजे. त्यांकडे जे पुष्करवर हल्ला केला जातो, एका बाजूला साजण तर दुसऱ्या बाजूला पुष्कर, तर थांबायचं नाव घेत नाहीये. 41 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते म्हणजेच 8. यस, त्याचबरोबर भाग्यराज प्रभाकर पाटील नवली यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य लाभलं जाते. त्यांनी मंचावर यायचं मात्र कृपा करावी. आता 8 मध्ये 11 बनवायचे आहेत. एका बाजूला प्रथमेश मात्र ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आला आशा आकांक्षा ज्याने जोपासले असतील मनामध्ये की ही मॅचच विन करायची आणि या मॅचमध्येच मात्र फायनलमध्ये जायचं. दोन्ही बॅटर्स अगदी इन्फॉर्म आहेत. एका बाजूला आपण पाहू शकाल पुष्कर सुपर कामगिरी करत होता, परंतु यावेळेला थोडंसं कॉन्फिडन्स लेवल लूज झालंय. अर्धी डाऊन द ग्राउंड फटका सजवला. एक धावा अंकित केली. 1 पेक्षा जास्त काही भेटणार नाही. आता 42 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता अंतिम आणि शेवटचं चेंडू यावेळेला यस 42 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आम्ही प्रत्येक चेंडू मागे मात्र स्कोर सांगतायत, तुम्ही ऐकण्याची मात्र कृपा करावी. यस 7 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. याचं पुष्कर अंतिम आणि शेवटचा चेंडू असेल. समोर जर बघायला गेलं तर मोठा बॅटर्स अर्थातच साजण करत ज्याची ख्याती आहे. पास्ताळ संघातून मात्र बिलॉंग करणारा हा खेळाडू अगदी इन्फॉर्म आहे. आणि समोर जर बघायला गेलं तर पुष्कर थोडंसं महागडं जरूर ठरलं, कारण ज्या रीतीची गोलंदाजी होणं गरजेचं होतं ना त्या रीतीची गोलंदाजी झाली नाही. आता 7 मध्ये 10 धावांची गरज आहे विजयाकरता. यावेळेला बॅट आणि बॉल मधला चांगला संपर्क झाला नाही, परंतु चेंडू ट्रॅव्हल झाला ऑन साईडला. आता 1 धावा, थोडीशी चुकी जरूर झालाय. आता तिकडे धडपड दोन्ही खेळाडूमध्ये आपल्याला बघायला भेटली. अगदी जर बघायला गेलं तर डायरेक्ट चेंडू जर आला असता तर रनआउटचा धोका देखील झाला असता. षटक क्रमांक 4 संपते. 4थ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 43. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 6 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजेच 9. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क जॉकीला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डीजे.
चा खेळ. धावा बनवायच्या त्या म्हणजेच 9. 43 स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी रोमांचक मॅच. फायनल मध्ये कोण प्रवेश करणार. यस या ठिकाणी आपण यूट्यूब लाईव्ह प्रेक्षक मात्र 413 जण मात्र या घर बसल्या मात्र थेट प्रेक्षेपण पाहत आहेत. त्यांचा देखील या टुर्नामेंटच्या माध्यमातून मात्र आभार मानू इच्छितो. सर्व क्रिकेट रसिकांचं मात्र या टुर्नामेंटच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. मान्यवरांचं आणि तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मी स्वस्तिक पाटील मात्र हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. यावेळेला शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर मात्र सज्ज केला आहे. अर्थातच प्रियेश पाटील. पहिला चेंडू काय कमालीचा. अगदी जर बघायला गेलं तर खोलवर पद्धतीचा चेंडू. मी तर म्हणेल सरळ चेंडू पायावर जाऊन आदळला आणि 2200 रुपयामध्ये मात्र 1 धावा अंकित केली. आता 5 मध्ये 8ची गरज. समोर जर बघायला गेलं तर प्रथमेश आहे. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय श्री माननीय कीर्तीची गरज साहेब उपस्थित झालेत. अर्थातच माजी उपसरपंच सालवड ग्रामपंचायत त्यांचं देखील यथेचित स्वागतम सुस्वागतम. यासह 5 मध्ये यावेळेला 8ची गरज. स्विच हिट फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. प्रेक्षक बनून राहील. प्रेक्षक राजाच्या अभिवादनाकरता आलाय. आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकार. कम ऑन DC. थँक्यू डेझे. अगदी रोमांचक मॅच. कुशल मॅच आणि या षटकाराने मात्र रिलॅक्समेंट मात्र अर्थातच हरिज्ञा स्ट्रायकर संघाच्या तंबूमध्ये सुपर फलंदाजी केली प्रथमेशने. 1 नव्हे तर 2 रिव्हर्स अटेम्प्ट आणि अगदी सक्सेसफुल. यावेळेला फुल टॉस. यावेळेला 1 धावा अंकित केली जाईल. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी थ्रो देखील ॲक्युरेट आला नाही. पंच सांगतात की ह्या 2 धावा जरूर असतील. सामना विजयी होतोय. अर्थातच हरिज्ञा स्ट्रायकर संघ फायनलमध्ये प्रवेश करतोय.